परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतनं त्यांची सुटका होत नाही. सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता. तिथे डान्स बार चालवण्यासाठी दिला नव्हता. तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिला नव्हता. तिकडे वेश्या व्यवसायासाठी दिला नव्हता. तिथे पिकअप पॉइंटसाठी दिलेला नव्हता. बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत, पण तिथे डान्स बार चालत होता. हे पोलिसांनी मारलेल्या आतापर्यंतच्या 4 छाप्यांमध्ये एकदाच छापा पडलेला नाही. 2023 मध्ये 3 वेळा छापे पडलेत आणि 2025 मध्ये एकदा छापा पडलाय. मी काल स्वतः पोलिसांना भेटलो आणि पोलिसांना हे विचारलं की पोलिसांनी आतापर्यंत याच्यावरती काय कारवाई केली. ज्या वेळेला काल मी पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे. म्हणजे मी परत परत प्रश्न विचारतोय, या चोरीचं झालं काय? तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतोय, आमची सुटका करा. असं होणार नाही. गृहराज्यमंत्री ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहेत तेच आज कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवत आहेत. म्हणजे चोरच भक्षक झालेले आहेत. ज्यांच्यावर जबाबदारी आहे, एका बाजूला म्हणायचं की लाडकी बहीण योजना, बहिणीचा मान सन्मान, आणि दुसऱ्या बाजूला आया बहिणींना बारमध्ये नाचवायचं, ही नैतिकता नाही. महाराष्ट्रासाठी ही शर्मेची गोष्ट आहे. मला तर आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे की एवढं सगळं उघड सत्य, आज तर त्यांनी बारचा परवाना परत दिला, याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मी माझ्याकडे चुकीचं काम चालू होतं, नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती. मग तुम्ही परवाने परत करताय, चोरीचा माल परत देताय, म्हणजे तुमची सुटका नाही. मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत. काल देखील मी काय कारवाई केली, याच्या पूर्वी देखील 3 वेळा छापे पडलेत. परवाना धारकावरती कुठली कारवाई झालेली नाही. बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्स बार वरती रेड पडते त्यावेळेला परवाना धारकावर पण कारवाई होते. ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही? राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी, यांचा राजीनामा घ्यावा. बारचा परवाना परत दिला. आता काल कृषी मंत्र्यांचं खातं बदललं. खातं बदलून चालणार नाही, त्यांनाच बदलले पाहिजे, त्यांना तिथून काढलंच पाहिजे. तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हतबल असू नये. मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र देखील हतबल होईल.